नर्सिंग सीईटी साठी केमिस्ट्री या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू हे कोणते आहेत, त्यासोबतच प्रिव्हियस इयर बेस्ड क्वेश्चन्स कोणते आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिस्ट्रीचे सगळे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू पाहणार आहोत जे प्रिव्हियस इयर बेस्ड असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी माझी गॅरंटी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असतो. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब नक्कीच करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, चला आता एमसीक्यूज कडे बघूया. फर्स्ट एमसीक्यू आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दी आउटर मोस्ट शेल ऑफ एन ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तो आहे 8. बरोबर आहे. आता फर्स्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतील? 2. बरोबर आहे. सेकंड शेल मध्ये किती असणार आहेत? 6. बरोबर आहे. समजतंय? म्हणजे आपल्याला इतकंच विचारलंय, सगळ्यात बाहेरच्या लेयर मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, तर किती असणार आहेत? 6. कारण हा असेल आउटर मोस्ट लेयर, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. समजलं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑक्सिजन किती असतील? 6. नेक्स्ट क्वेश्चन, द पीएच ऑफ अ न्यूट्रल सोल्युशन इज. न्यूट्रल सोल्युशनचं पीएच विचारलंय. आता पीएच स्केल कशी असते? 0 to 14 असते, राईट. न्यूट्रल सोल्युशनचं विचारलंय. 0 to 6 पीएच स्केल इक्वल्स टू काय असतं? ऍसिडिक. 7 काय असतं? न्यूट्रल. आणि 8 to 14 काय असतं? तर बेसिक. बरोबर आहे. म्हणजे 0 to 6 ऍसिडिक, 7 न्यूट्रल आणि 8 to 14 बेसिक. न्यूट्रल सोल्युशन विचारले. न्यूट्रल सोल्युशन कोणत्या पीएच स्केल वरती असेल? तर 7 वरती असेल, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल 7. प्युअर वॉटरची पीएच स्केल 7 असते आणि ते न्यूट्रल असतं. एक्झाम्पल विचारलं तर आपण प्युअर वॉटर सांगू शकतो. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस इज इव्हॉल्व व्हेन ऍसिड रिॲक्ट्स विथ मेटल. जेव्हा ऍसिड मेटल सोबत रिॲक्ट करतं तेव्हा काय फॉर्म होतं? तर H2 गॅस आणि सॉल्ट मिळतं आपल्याला. समजलं? म्हणजेच एक्झॅक्टली कन्सेप्ट काय? जेव्हा मेटल आणि ऍसिड हे रिॲक्ट होतात तेव्हा आपल्याला H2 गॅस मिळतात. H2 गॅस रिलीज होते, त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल? तर ऑप्शन असेल बी, जो आहे हायड्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नोबल गॅस. खालीलपैकी कोणता नोबल गॅस आहे विचारलंय. आता ऑक्सिजन, हेलियम, नायट्रोजन, क्लोरीन. नोबल गॅसेस कोणते कोणते असतात? हेलियम, Na, Ar, Kr, Xc, Rn. जे अनरिॲक्टिव्ह गॅसेस असतात ते सगळे काय असतात? हेलियम गॅसेस असतात. तर हेलियम इज अन नोबल गॅसेस असतात. आणि हेलियम हा काय? नॉन रिॲक्टिव्ह गॅस आहे, अनरिॲक्टिव्ह गॅस आहे. त्यामुळे नोबल गॅस कोणता असेल? तर ऑप्शन बी, विच इज हेलियम. बाकीचे सगळे रिॲक्टिव्ह गॅसेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉमन सॉल्ट. कॉमन सॉल्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाय. तो आहे NaCl, ज्याला आपण सोडियम क्लोराईड असं सुद्धा म्हणतो. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, NaCl. कॉमन सॉल्ट यूज इन फूड, विच इज फॉर्म्युला काय त्याचा? NaCl. नेक्स्ट क्वेश्चन, विट्रियल ऑइल इज द कॉमन नेम ऑफ. विट्रियल ऑइल हे कशाचं कॉमन नेम आहे? तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचं कॉमन नाव आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय येणार? सल्फ्युरिक ऍसिडचा H2SO4. नेक्स्ट क्वेश्चन, द SI युनिट ऑफ अमाउंट ऑफ सबस्टन्स इज. ऑप्शन्स आहेत केजी, जूल, मोल, न्यूटन. आता इथे पहा, करेक्ट ऑप्शन काय येईल?
तर करेक्ट ऑप्शन असेल मोल, विच इज ऑप्शन सी. मोल इज यूज टू कॉइन पार्टिकल्स लाईक ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. मग याचा युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स इक्वल्स टू काय येणार, तर मोल येणार. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच एलिमेंट इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. खालीपैकी कोणता लिक्विड हे रूम टेम्परेचरला खालीलपैकी कोणता एलिमेंट हा लिक्विड असतो असं विचारलंय. काय ऑप्शन्स आहेत, सोडियम, मर्क्युरी, ब्रोमिन, बोथ बी अँड सी. तर मर्क्युरी जो मेटल आहे, ब्रोमिन हा नॉन मेटल आहे, ते दोन्ही लिक्विड स्टेटमध्ये असतात ऍट अ रूम टेम्परेचर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज. कार्बनची व्हॅलेन्सी विचारली. कार्बनच्या आउटर लेअर मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, तर 4 इलेक्ट्रॉन्स असतात, राईट. आता त्याच्यामुळे आणि कंप्लीट करायला किती अजून इलेक्ट्रॉन लागतात, 4 लागणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी किती येणार कार्बनची, तर ती असेल 4. द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. आणि कार्बन नेहमी 4 बॉन्ड तयार करतं, सो त्याला टेट्राव्हॅलेंट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, डेफिनेशन लिहून घ्या वाटलं तर. कार्बन हॅज 4 इलेक्ट्रॉन्स इन आउटर शेल, दॅट्स वाय इट नीड्स 4 more electrons to complete. Next question, which gas supports combustion. कोणता गॅस कंबशन ला सपोर्ट करतं. ऑप्शन्स आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन. आता आगीसाठी कशाची गरज असते, तर ऑक्सिजनची, ती बर्न करण्यासाठी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आता ऑक्सिजन कंबशन साठी सपोर्ट करता, पण तो स्वतः बर्न नाही होत. म्हणजे ऑक्सिजन आहे तर तिथे कंबशन सुरू झालं असं होत नाही. समजलं. आता मित्रांनो, मी तुम्हाला एक ऑफर सांगायची राहिली. आपण क्वेश्चन बाकीचे कंटिन्यू करूयात, पण जी ऑफर आहे, आता ही ऑफर काय असणार आहे, जर तुम्हाला PCM CET, PCB CET, JEE, नीट हे सगळे कोर्सेस करायचे असेल नर्सिंग CET सोबत, तर त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 22 तारखेपासून. आता हे 5ही कोर्स तुम्हाला फक्त 10,000 रुपयांमध्ये मिळणार आहेत. म्हणजे पहा, कॉम्बो प्राइस आहे. म्हणजे या कोर्स 10,000 रुपयामध्ये तुम्हाला 5 कोर्स मिळतील. प्रत्येक कोर्सची लेवल वेगळी आहे, सिलेबस वेगळा आहे, सो आपल्याला डिफरंट कोर्सेस बाय करावे लागतात आणि प्रत्येक एक्झामचा स्टडी हा डिफरंटली करावा लागतो. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स, कुठलाही एक कोर्स घ्यायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. ही झाली सिंगल कोर्सची प्राइस. म्हणजे तुम्हाला फक्त नर्सिंग CET करायचं आहे तर 5,000 रुपये, फक्त PCM CET 5,000 रुपये, असं सिंगल कोर्ससाठी 5,000. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोरेजचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं अपडेट्स दिले जातील, तुमचे डाऊट सगळे सॉल्व्ह होतील. अशा सगळ्या गोष्टींचा आपला कोर्स आहे. आता चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. लेमन ज्यूस कंटेन्स. लेमन ज्यूस म्हणजे आपला लिंबाचा रस, त्यामध्ये काय असतं, ऑक्झॅलिक ऍसिड असतं, सिट्रिक ऍसिड असतं, का सल्फ्युरिक ऍसिड असतं, का ऍसिटिक ऍसिड असतं. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज सिट्रिक ऍसिड. आता लेमन जो लिंबू असतो तो कसा सुअर टेस्ट करतो, कारण त्यामध्ये सिट्रिक ऍसिड असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अल्कली. अल्कली काय आहे. आता अल्कली काय असतं याची डेफिनेशन माहिती करून घ्या. अ बेस दॅट डिझॉल्व्स इन वॉटर. असा बेस जो वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होतो. आता NaOH हा वॉटर मध्ये कम्प्लिटली डिसॉल्व्ह होतो, त्याच्यामुळे NaOH हा काय झाला, अल्कली. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. NaOH इज अ स्ट्रॉंग अल्कली अँड बेस. नेक्स्ट क्वेश्चन,
द केमिकल नेम ऑफ वॉशिंग सोडा इज. आता वॉशिंग सोडामध्ये 10 वॉटर मॉलिक्युल्स असतात, त्यामुळे ते हायड्रेटेड असतं. आणि वॉशिंग सोडा यालाच म्हणजे केमिकल नाव काय आहे तर Na2CO3.10H2O. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. पहा 10 वॉटर मॉलिक्युल्स इथे दिसून येतात. याच्यावरून पण आपल्याला कळतं. आता मित्रांनो पहा, मी प्रत्येक गोष्ट इन डिटेल मध्ये सांगत नाहीये, कारण जेव्हा तुम्ही कोर्स जॉईन करता ना तेव्हा आपण प्रत्येक चॅप्टर डिटेलमध्ये करत असतो आणि त्यानंतर एमसीक्यूज देखील सॉल्व्ह करून घेत असतो. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल तर आपला कोर्स जॉईन करा आणि तुम्हाला जे कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याच्या नंतर जिम्मेदारी आमची असेल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच बॉन्ड इज प्रेझेंट इन H2 मॉलिक्युल. H2 मॉलिक्युल मध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट असतो विचारलाय. आयनिक, कोव्हॅलेंट, मेटॅलिक, हायड्रोजन बॉन्ड. आता 2 हायड्रोजन आहेत, ते इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि ते शेअर करण्यामध्ये ते कोणता त्यामध्ये बॉन्ड फॉर्म होतो तर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स इज. डायमंड जो असतो तो सगळ्यात हार्ड असतो कारण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कार्बन नेटवर्क स्ट्रक्चर असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. रिझन काय त्याचं तर त्यामध्ये इट्स स्ट्रॉंग कार्बन नेटवर्क स्ट्रक्चर असतं. कधी कधी एक्झाम मध्ये रिझन सुद्धा विचारलं जातं, सो हे रिझन सुद्धा मी तुम्हाला सांगून दिलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अवोगाड्रो नंबर इज. ऑप्शन्स आहेत आपल्याला, तर त्यातलं करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन ए विच इज 6.02 into 10^23. हे काय सांगतं आपल्याला हाऊ मेनी पार्टिकल्स इन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. 1 मोल इक्वल्स टू काय असतं 6.02 into 10^23. एखाद्या वेळेस जर 1 मोल इक्वल्स टू काय आहे हे विचारलं किंवा त्याची व्हॅल्यू विचारली तर इथे मी तुम्हाला दिली आहे आणि अवोगाड्रो नंबर म्हणजेच 1 मोल. समजलं. 6.02 into 10^3 हे काय 23 हे काय पार्टिकल्स आहेत. समजलं. म्हणजे 1 मोल इक्वल्स टू दिस पार्टिकल्स. नेक्स्ट. विच गॅस इज नोन ॲज लाफिंग गॅस. लाफिंग गॅस म्हणून कोणत्या गॅसला ओळखलं जातं तर N2O ला ओळखलं जातं. NO2 नाही तर N2O, ज्याला नायट्रस ऑक्साईड असं सुद्धा म्हटलं जातं. केमिकल नाव आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. विच एलिमेंट हॅज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. खालीलपैकी कोणत्या एलिमेंट मध्ये जास्त हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे असं विचारलंय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय तर ॲबिलिटी, डेफिनेशन वगैरे पण लिहून घ्या. ॲबिलिटी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स. आता ही कोणामध्ये सगळ्यात जास्त असते तर फ्लोरीन मध्ये असते. आता मित्रांनो पहा, सगळ्या गोष्टी लिहून घ्या आणि मी जेव्हा क्वेश्चन शो करते डिस्प्ले करते तेव्हा व्हिडिओ पॉज करा, तुमचा आन्सर फाइंड आउट करा, कॅल्क्युलेट करा, त्याच्यानंतर व्हिडिओ रेझ्युम करा आणि माझ्या आन्सर सोबत क्रॉस चेक करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा आन्सर बरोबर आहे, तुमची तयारी कितपर्यंत झाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून येतील. नेक्स्ट क्वेश्चन काय. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ लिक्विड इंटू गॅस इज कॉल्ड. कंडेन्सेशन, सब्लिमेशन, इव्हॅपोरेशन, फ्रीजिंग. आता जेव्हा लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं तेव्हा त्या प्रोसेसला म्हणतात इव्हॅपोरेशन. बरोबर आहे. वॉटर टर्निंग इनटू वॉटर वेपर्स, त्या प्रोसेसला म्हणायचं इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन. नेक्स्ट क्वेश्चन. द केमिकल फॉर्म्युला ऑफ बेकिंग सोडा इज. बेकिंग सोडाचा केमिकल फॉर्म्युला विचारला. केमिकल नाव असतं त्याचं सोडियम बायकार्बोनेट आणि फॉर्म्युला असतो NaHCO3 विच इज बी ऑप्शन. हे कशामध्ये यूज केलं जातं तर कुकिंग मध्ये यूज केलं जातं, केक बनवण्यासाठी आणि ऍसिडिटी पासून रिलीफ मिळण्यासाठी सुद्धा बेकिंग सोडाचा यूज केला जातो. समजलं. बेकिंग सोडाचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला NaHCO3, ज्याला सोडियम बायकार्बोनेट असं सुद्धा म्हटलं जातं.
विच ऍसिड इज प्रेझेंट इन व्हिनेगर. व्हिनेगर मध्ये कोणता ऍसिड असतं हे विचारलंय. आता व्हिनेगर टेस्ट सुअर, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड असतं आणि ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला असतो CH3COOH. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. ऍसिटिक ऍसिड इज प्रेझेंट इन व्हिनेगर. नेक्स्ट क्वेश्चन, द मोस्ट अबंडंट गॅस इन ऍटमॉस्फिअर इज. अबंडंट गॅस ऍटमॉस्फिअर मधला कोणता आहे? म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये, सगळ्यात जास्त लार्ज अमाऊंट मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये कोणता गॅस आहे विचारलाय. तर तो असतो नायट्रोजन आणि तो किती टक्के असतो तर 78% असतो, 78%. मोस्ट गॅस इन द एअर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. एखाद्या वेळेस पर्सेंटेज सुद्धा विचारू शकतात, त्यामुळे मी इथे पर्सेंटेज तुम्हाला सांगितलंय. मित्रांनो पहा, आपण प्रत्येक प्रश्न एकदम डिटेलमध्ये नाही सांगते, कारण आपल्या बॅचमध्ये आपण प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. सो आता मी तुम्हाला, आपल्याला व्हिडिओ पण लेंदी नाही करायचा, तुम्हाला बोर पण नाही करायचा, त्यामुळे मी प्रत्येक क्वेश्चनचं शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन देते. तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर त्यामध्ये आपण आधी टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करतो, सगळे डाऊट्स क्लिअर करतो, त्यानंतर MCQ सॉल्व्ह करतो आणि PYQ सॉल्व्ह करतो, देन नेक्स्ट टॉपिक वरती जात असतो. सो असं आपलं शिकवण्याची सिस्टीम आहे. टेस्ट सिरीज वगैरे तर असतातच नॉर्मल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. विच एलिमेंट हॅज ॲटॉमिक नंबर 1. कोणत्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 1 असतो? आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ओनली 1 प्रोटॉन. फक्त किती? 1 प्रोटॉन. लिहून देते, ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? ओनली 1 प्रोटॉन. आता हेलियम, हायड्रोजन, लिथियम आणि ऑक्सिजन यामध्ये 1 प्रोटॉन कशामध्ये असतं तर हायड्रोजन मध्ये असतं, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन काय असेल? बी. ओके, इट इज द लाइटेस्ट एलिमेंट अँड इट हॅज ॲटॉमिक नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, CO स्टँड्स फॉर. CO कशासाठी थांबतो तर CO स्टँड्स फॉर कार्बन मोनॉक्साइड. इट इज अ पॉइझनस गॅस. कार्बन मोनॉक्साइड. CO स्टँड फॉर कार्बन मोनॉक्साइड. हा कसा गॅस आहे तर पॉइझनस गॅस आहे. विथ 1 कार्बन अँड 1 ऑक्सिजन ॲटम. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन, द मास नंबर इज. मास नंबरची काय डेफिनेशन असते? मास नंबर टेल्स द वेट ऑफ द न्यूक्लियस. वेट ऑफ न्यूक्लियस. आणि वेट ऑफ न्यूक्लियस काय असतं तर मास नंबर इक्वल्स टू काय येणार? वेट ऑफ न्यूक्लियस म्हणजेच प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. ओके, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेटल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम बॉक्साइट ओर. बॉक्साइट ओर पासून मधून कोणता मेटल एक्स्ट्रॅक्ट केला जातो? आता बॉक्साइट इज द मेन ओर यूज टू ऑब्टेन ॲल्युमिनियम, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रास इज अन अलॉय ऑफ. ब्रास हा कोणत्या मेटलचा अलॉय आहे तर इट इज मिक्सचर ऑफ 2 मेटल्स विच इज कॉपर अँड झिंक, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. ओके, ब्रास हा शायनी असतो आणि युटेन्सिल्स मध्ये याचा यूज केला जातो. ब्रासचा कधी कधी यूज सुद्धा विचारला जातो, त्यामुळे युटेन्सिल्स मध्ये त्याचा यूज केला जातो आणि त्याचं टेक्स्चर कसं असतं तर शायनी टेक्स्चर असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, CNG मेनली कंटेन्स. CNG मध्ये जास्त प्रमाणात काय असतं तर नॅचरल गॅस असतं, कंप्रेस नॅचरल गॅस, मोस्टली मिथेन गॅस, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. मिथेनचा फॉर्म्युला काय? CH4. CNG मेनली कंटेन्स मिथेन अँड केमिकल फॉर्म्युला इज CH4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. खालीलपैकी कोणता ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे हे विचारलंय. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन
कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये काय असतं तर कार्बन त्यासोबतच हायड्रोजन बॉन्ड्स असतात. ओके. आणि याचा फॉर्म्युला काय येणार आहे C2H6 हा जो आहे तर हा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, कारण याच्यामध्ये कार्बन पण आहे आणि हायड्रोजन बॉन्ड सुद्धा आहे, त्याच्यामुळे हा काय झाला ऑर्गॅनिक कंपाऊंड झाला. समजलं. आता कार्बन हायड्रोजन बॉन्ड म्हणजे CH असा. समजलं. आता इथे कसं असतो असा, याचं स्ट्रक्चर असं होऊन जाईल C2H6 हा झाला मिथेन, सॉरी हा झाला ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बनचे बॉन्ड्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऍसिड टर्न्स ब्ल्यू लिटमस M2. ऍसिडचं कर्व विचारलं. ऍसिड चेंजेस ब्ल्यू लिटमस टू रेड अँड बेस चेंजेस रेड लिटमस टू ब्ल्यू. ऍसिडचं काम काय असतं, ऍसिड काय करतं ब्ल्यूला कशामध्ये कन्वर्ट करतं तर रेड मध्ये. इथे आपल्याला विचारले तेच, सो करेक्ट ऑप्शन असेल बी. आणि जर बेसचं विचारलं असतं तर काय आलं असतं बेस चेंजेस रेड लिटमस टू ब्ल्यू. समजलं. विच इज नॉट अ स्टेट ऑफ मॅटर. खालीपैकी कोणतं स्टेट ऑफ मॅटर नाहीये. स्टेट्स ऑफ मॅटर कोणते कोणते आहेत तर सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. हे काय आहेत स्टेट्स ऑफ मॅटर. मग खालीलपैकी कोणतं स्टेट ऑफ मॅटर नाहीये तर गॅसोलिन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. गॅसोलिन इट इज अ टाईप ऑफ फ्युएल. गॅसोलिनचा टाईप देखील विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे देखील सांगितलं. इट इज नॉट अ स्टेट, इट इज अ फ्युएल. नेक्स्ट क्वेश्चन. द सेंटर ऑफ अन ॲटम इज कॉल्ड. ऑप्शन्स आहेत प्रोटॉन, न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. तर व्हिडिओ पॉज करा, तुमचा आन्सर कन्फर्म करा, कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या आन्सर सोबत क्रॉस चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे. द सेंटर ऑफ अन ॲटम इज कॉल्ड न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय काय असतं, न्यूक्लियस कंटेन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, आणि न्यूक्लियसला सेंटर ऑफ ॲटम म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. विच गॅस इज यूज इन फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी कुठला गॅस यूज केला जातो. आता प्लांट काय करतात CO2 घेतात आणि O2 रिलीज करतात, म्हणजे त्यांचा फूड बनणं. आता फोटोसिंथेसिस हे प्रोसेस कशाची आहे प्लांटसाठी, तर त्यांनी फूड बनवण्यासाठी फोटोसिंथेसिसची प्रोसेस असते. ओके, सो प्लांट त्यांचं फूड बनवण्यासाठी CO2 गॅस घेतात, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. CO2 gas is used in photosynthesis. Next question. The chemical symbol of potassium. Simple आहे. पोटॅशियमचा केमिकल सिम्बॉल काय तर K आहे, नॉट P. आणि हे K कशावरून आलंय तर एक लॅटिन नाव होतं कॅलियम, तर त्याच्यावरून K नाव आले. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द मेन कॉन्स्टिट्यूट ऑफ LPG इज. LPG मध्ये मेन कॉन्स्टिट्यूट कोणता असतो तर तो असतो प्रोपेन अँड ब्युटेन, म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. LPG स्टँड फॉर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. इट इज यूज इन सिलेंडर्स. आणि LPG मध्ये काय काय असतं तर प्रोपेन अँड ब्युटेन असतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. 1 mole ऑफ एनी गॅस ॲट STP ऑक्युपाईज. STP stands for standard temperature and pressure, and 1 mole gas at STP is equal to 22.4 liter. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता इन केस जर त्यांनी ML मध्ये विचारलं, ऑप्शन्स ML मध्ये असेल, सो काय करायचं सिम्पली 22.4 इंटू 1000 करायचं. आपल्याला ML मध्ये देखील मिळेल, म्हणजेच काय 22400 हे असेल ML मध्ये. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. pH व्हॅल्यू लेस दॅन 7 इंडिकेट्स.
आपल्याला माहिती आहे पीएच स्केल कशी असते 0 to 14 पर्यंतची असते. 7 ला न्यूट्रल असतं, राईट. सो पीएच लेस दॅन 7 म्हटल्यावरती काय येणार, तर ते ऍसिड येणार. 7 ला न्यूट्रल, इथे असतं ऍसिड. 7 ला न्यूट्रल असतं आणि 8 ते 14 मध्ये असतं बेसिक. समजलं. 0 to 6 acidic, 7 is neutral stand for, and 8 to 14 pH is basic असतं. समजलं. म्हणजे ग्रेटर दॅन 8 और ग्रेटर दॅन 7. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे पहा पीएच व्हॅल्यू लेस दॅन 7. लेस दॅन 7 म्हटलं म्हणजे काय येणार, ऍसिडिक. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज अ स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस कोणता आहे विचारलंय. आता NaOH हा काय, सोडियम हायड्रॉक्साईड, आणि तो एक स्ट्रॉंग बेस आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. स्ट्रॉंग बेस एक्झाम्पल सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर तेव्हा येईल NaOH. नेक्स्ट क्वेश्चन. द केमिकल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. केमिकल फॉर्म्युला विचारलाय कशाचा, ग्लुकोजचा. ग्लुकोज इज अ शुगर फॉर द बॉडी, आणि शुगर काय असतं तर एनर्जी सोर्स असतो. आता इथे आपल्याला ग्लुकोजचा केमिकल फॉर्म्युला विचारलाय. ग्लुकोजचा केमिकल फॉर्म्युला असतो C6H12O6, म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द मोस्ट रिएक्टिव्ह मेटल अमॉंग दिस इज. मोस्ट रिएक्टिव्ह मेटल विचारलाय. सोडियम रिएक्ट्स व्हेरी फास्ट विथ एअर अँड वॉटर, आणि Na इज मोर रिएक्टिव्ह दॅन Fe, Cu अँड Ag. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कारण सोडियमचा आहे तो वॉटरशी, एअरशी लगेच रिॲक्ट करतो, खूप फास्ट रिॲक्ट करतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी व्होल्टाईक सेल. तर ऑप्शन्स आहेत डॅनियल सेल, त्याच्यानंतर आहे ड्राय सेल, स्टोरेज सेल आणि फ्युएल सेल. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज स्टोरेज सेल. ओके. स्टोरेज सेल इक्वल टू सेकंडरी सेल. आता ही प्रायमरी 3 सेल असतात, सेल्स असतात. फर्स्ट म्हणजे प्रायमरी सेल्स, यामध्ये ड्राय सेल येतं, डॅनियल सेल येतं, विच इज नॉट रिचार्जेबल. सेकंड वन आहे सेकंडरी सेल. एक्झाम्पल्स त्याचे येतात स्टोरेज सेल, कार बॅटरी, अँड इट कॅन बी रिचार्ज. आणि थर्ड वन येते जी केमिकल एनर्जी असते, केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी रिव्हर्सिबल रिॲक्शन होती यामध्ये. त्यामुळे स्टोरेज सेल इक्वल्स टू काय असतं, सेकंडरी सेल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आयडेंटिफाय नॅचरल पॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग. आता नॅचरल पॉलिमर कुठे भेटतं आपल्याला, तर नेचरमध्ये भेटतं. जसे की कॉटन, सिल्क, वूल, लिनेन, याच्यामध्ये नॅचरल पॉलिमर मिळतं, राईट. सिंथेटिक पॉलिमर्स आर मॅनमेड. सिंथेटिक पॉलिमर्स काय असतात, मॅनमेड असतात. आणि लिनन इज ऑब्टेन फ्रॉम फ्लॅक्स प्लांट फायबर्स. त्यामुळे नॅचरल पॉलिमर कोणता असणार आहे, तर लिनन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नायलॉन, डॅक्रॉन, त्यासोबतच निओप्रेन, हे सगळे काय झाले बाकीचे, रेस्ट ऑफ दी एक्सेप्ट ऑफ दी लिनन, यांना सोडून बाकीचे 3 काय झाले, तर मॅनमेड म्हणजे सिंथेटिक पॉलिमर्स झाले. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2 solutions having the same osmotic pressure are called. इक्विमोलर सोल्युशन्स, आयसोटोनिक सोल्युशन्स, हायपरटोनिक सोल्युशन्स आणि हायपोटोनिक सोल्युशन. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, आयसोटोनिक सोल्युशन. 2 solution having the same ऑस्मोटिक प्रेशर, 2 सोल्युशन ज्यांचं ऑस्मोटिक प्रेशर हे सेम आहे, त्याला म्हणायचं आयसोटोनिक. आयसो याचा अर्थच आहे सेम. समजलं. आणि ऑस्मोटिक जे प्रेशर असतं तर ते सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड असतं. वेन टू सोल्युशन्स हॅव इक्वल ऑस्मोटिक प्रेशर, इट इज नोन ॲज आयसोटोनिक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आयडेंटिफाय द प्रोडक्ट पी.
ऑप्टेन इन द फॉलोइंग रिॲक्शन. आता आपल्याला इथे रिॲक्शन दिलंय, इथे आपल्याला पी फाइंड आउट करायचं आहे, काय येईल. आता बघा, पीसीसी, पीसीसीचा अर्थ काय असतो, पायरिडिनियम क्लोरोकॉर्मेट, which is mild oxidizing agent. Which is mild oxidizing agent, and it converts primary alcohol which is aldehyde. समजतंय. आता जर आपण म्हटलं CH ते CH2OH याच्यामध्ये एखादा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जर ऍड झाला तर आपल्याला काय मिळतो, CH3CHO विच इज नोन ॲज ॲसिटाल्डिहाइड. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. A first order reaction takes 40 minutes for 50% decomposition. What is half life of reaction? आता इथे विचारलंय. आता बघा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हाफ टाइम इज कॉन्स्टंट विच इज वी कॅन टेक टी हाफ. ओके, आता 50% जर कंपोजिशन झालंय, डिकम्पोजिशन झालंय म्हणजेच काय, 1/2 लाईफ. राईट. गिवन टाइम किती आहे तर 40 मिनिट आहे. 40 मिनिट इक्वल्स टू टी हाफ आहे, बरोबर आहे. हा टाइम इक्वल्स टू 40 मिनिट. राईट. मग हाफ टाइम इक्वल्स टू काय येणार, हाफ लाईफ इक्वल्स टू काय येणार तर 40 मिनिट. म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. ओके, कारण हा हाफ लाईफच आहे इथे आपण लिहिलंय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आयडेंटिफाय करेक्ट इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग when first law of thermodynamics is applied to isocoric process. आयसोकोरिक प्रोसेस याला काय असतं तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतं. आयसोकोरिक प्रोसेस इक्वल्स टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम. राईट. आणि इथं कुठलंही वर्क डन केलं जात नाही, इथे वर्क इक्वल्स टू 0 असतो. त्यामुळे फ्रॉम फर्स्ट लॉ डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू which turns into delta U equals to QV. Heat at constant volume. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही गोष्टी कळत नसतील कारण ती कॉन्सेप्टच तुमची झालेली नाही आहे, आता आपल्या कोर्सचा तोच तर फायदा आहे. इथे आपण फक्त MCQ करून काही फायदा नाही, कारण असेच्या असे MCQs तुम्हाला एक्झाम मध्ये नाही विचारले जात. तर प्रत्येक चॅप्टर मधून वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जातात. तर आपल्या कोर्सचा तोच फायदा आहे की आपण प्रत्येक चॅप्टर प्रत्येक सब्जेक्टचा डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्यानंतर प्रॅक्टिस टेस्ट घेतो, त्यानंतर MCQ सॉल्व्ह करून घेतो, तुमच्याकडून MCQ सॉल्व्ह करायला देतो, होमवर्क देतो. त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपला जो तुम्हाला रिझल्ट जो आहे तो खूप बेस्ट येतो. आणि मेन म्हणजे आपल्याकडे एक्सपिरियन्स देखील आहे. ते स्ट्रॅटेजी वगैरे एखाद्या एक्झामला क्रॅक करायचं असेल तर कोणत्या स्ट्रॅटेजी झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. सो त्यामुळे आपला रिझल्ट पण तेवढा छान येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच अमॉंग द फॉलोइंग बायोलॉजिकल मटेरियल्स इज लार्जेस्ट इन साईज. साईज ऑर्डर कशी असते तर पहिल्यांदा अँटीबॉडी असते, नंतर असतं व्हायरस, नंतर असतं बॅक्टेरिया आणि नंतर असतं कॅन्सर सेल. म्हणजे सगळ्यात छोटी हे काय असतं अँटीबॉडी, त्याच्यानंतर मोठं थोडं व्हायरस, त्याच्यानंतर साईज कशाची मोठी असते बॅक्टेरिया आणि कॅन्सर सेलची सगळ्यात मोठी असते. इथे काय विचारलंय तर लार्जेस्ट इन साईज. लार्जेस्ट इन साईज कोण असेल तर कॅन्सर सेल विच इज लार्जेस्ट सेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Calculate pH of buffer solution containing 0.1 m each of a weak base and its salt with strong acid. आता इथे बघा, P of OH equals to plus log of
साल्ट हा फॉर्म्युलाच आहे, सगळ्यांना माहिती असायलाच हवा. बेस ब्रॅकेट क्लोज. आता इथे या दोन्ही गोष्टी काय आहेत तर 0.1 m आहेत. बोथ आर 0.1. तर रेशिओ काय येणार इक्वल्स टू 1 इक्वल्स टू लॉग ऑफ 1 इक्वल्स टू 0. रेशिओ आला 0, राईट. याचं काय येणार 4.7447 आणि pH इक्वल्स टू काय असतं तर टोटल असते 14 मायनस जर आपण 4.7447 केलं तर आपल्याला मिळतंय 9.2553. सो pH इक्वल्स टू 9.2 विच इज बेसिक बफर आणि त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. सगळ्या गोष्टी आपण फॉर्म्युला वाईज गेलोय. नेक्स्ट क्वेश्चन, विच फॉर्म ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स इज अल्कोक्सी अल्केन. अल्कोक्सी अल्केनचा आपल्याला फॉर्म विचारलाय, कंपाऊंड फॉर्म. आता इथे पहा अल्कोक्सी अल्केन विच इज इक्वल्स टू इथर RO बॉन्डिंग जर आपण कन्सिडर केलं आणि CH3OC2H5 याला काय म्हणतात तर इथॉक्सी मिथेन इज इथर अँड इथर इक्वल्स टू अल्कोक्सी अल्केन. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, which among the following elements belongs to 3D series of transition elements. 3D series कोणती आहे C21 पासून झिंक पर्यंत, राईट. आणि CR24 इज इन थर्ड सिरीज, बरोबर आहे. ज्याचा नंबर 24 आहे. आता तेच विचारलं होतं की यामधला थर्ड सिरीज मधलं कोणी येतं तर जो आहे CR. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. समजलं. आता असेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात आणि हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या टॉपिक्स मधून आलेले आहेत, वेगवेगळ्या चॅप्टर्स मधून आलेले आहेत. कुठलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलं असेल, फिजिकल केमिस्ट्री मधलं, तर आपल्याला प्रत्येक चॅप्टर हा डिटेलमध्ये डिस्कस करावा लागतो आणि त्यासाठीच आपण कोर्स लॉन्च केलेला आहे. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट्स कळवा. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.